हॅलो, आज मी बनवणार आहे चिकन फ्राईज. त्यासाठी लागणार आहे अर्धा किलो चिकन, सुखे मसाले, धने पावडर, गरम मसाला पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, काळी मिरी पावडर, फूड कलर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा आणि अद्रक, लसूण आणि मिरची याची मी पेस्ट बनवून घेणार आहे. त्यासाठी एक अंड पण लागणार आहे. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर आपण त्यात काही सुके मसाले ॲड करूया. सुके मसाले ॲड झाले की आपण त्यात एक अंड फोडून टाकूया. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी त्यात अंड फोडून टाकणार आहे. अंड फोडून ते छान मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये आणि एक लिंबू पण पिळणार आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे. आता मी त्यात लिंबू टाकते आणि ते छान असं मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता लिंबामधलं बी मी एक्स्ट्रा वेगळं काढत आहे. आता ह्यात आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हा छान मिक्स करून घेतला. आता आपण त्याला झाकण ठेवून 1 तासासाठी मॅरिनेट करूया. तुम्ही बघू शकता छान असं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण त्यावर छान असं मॅरिनेट झालेलं आहे. त्याला एकदा आपण मिक्स करून घेऊया. एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडक तापून द्यायचं आहे आणि गॅस फास्टवर ठेवायचा आहे, जेणेकरून ते लगेचच लाल होतील आणि म्हणजे ते तेल पीत नाहीत, म्हणजे जास्त तेलकट होणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता हे छान लाल झालेलं आहे. एक 5 ते 7 मिनटं लागतात चिकन फ्राय व्हायला. टाकताना फास्ट ठेवा, नंतर कमी केला तरी चालेल, पण चिकन तेलामध्ये टाकताना गॅस फास्टच ठेवा. आता तुम्ही बघू शकता की माझे चिकन मी सर्व अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत. आता त्यासाठी मी सर्व करणार आहे कांदा आणि कोथिंबीर टाकून. तुम्ही बघू शकता त्याला कलरही आणि टेक्स्चरही खूप छान आलेला आहे.